त्यांचे असंच एक खूप श्रीमंत पाटील होता आणि आपलं मस्त दुपार त्याला खूप छान होते ना त्या पाटील आमराईने काढले 1-2 किलोमीटर आमराई पाटला तिथलं काय पूर्वी पाटलाच्या आमराई होत्या पाटलाचा रुबाब तसंच असायचा पाटील आंब्याच्या झाडावर दिसलं त्यांना एक मुलगा अरे म्हणलं कोण आहे रे तो अरे काय करतो आंबे तोडतोय तुमच्या हितासाठीच करतो म्हणलं ते आंबे तोडतो म्हणजे कोणाचा मुलगा आहे माझ्या मित्राचाच मुलगा आहे म्हणले आणि आंबे चोरतो काय हा म्हणले तुझ्या वडिलाला सांगतो कुठे आहेत तुझे वडील ते म्हणला माझे वडील वरच्या फांदीवर आहेत म्हणले तुम्हाला दिसणार विठाला असे संतीचे परिणाम जीवनामध्ये चांगली संगत चांगले संस्कार असेल तर माणूस सुधारायला काय चालत नाही आणि तिथे साधनेला खूप पातळ असाध्य ते साध्य करून कायास धारणाभ्यास तुका म्हणे अभ्यास करायचं काय अभ्यास काय करे आता भक्त आहे ते गाणा गेलेही उदास गेल्याच्या पास निवारून मग कुणाला भजन येणार नाही कुणाला गायन येणार नाही कुणाला वादन येणार नाही कुणाला भाव फार मोठा भाव तिथे देव भावाला म्हटलं आणि या 4 युगामध्ये सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलयुग सत्ययुगामध्ये देव प्राप्त करून घेण्यासाठी त्यावेळेस यज्ञ मोठे मोठे यज्ञ करावं लागत होते सत्ययुगामध्ये आणि आज यज्ञ करावं लागायचे की हत्तीच्या तोंडा एवढं तुपाची धार त्या यज्ञामध्ये मग तो काळ कोणाला पुढच्या काळामध्ये त्याला योग याग म्हणजे असे उपासना करून असं करून परमेश्वराची प्राप्ती करायची पुढे द्वापार युगामध्ये तेच होत ना होम हवा पण आता कलियुगामध्ये नाम साधनेला फार महत्व दिलेलं आहे नाम साधने एक तत्व नाम दृढ धरे मना एक तत्व नाम दृढ धरे मना हरि ते करुणाय आपण रोज हरिपाठ म्हणतो हरिपाठामध्ये हरीचे नाव हरी या शब्द 108 वेळेस हरी हरी माझे कंठी राहो भले प्रतिकूळ उधळले मुक्त केले राक्षसा जी रामात ताकद नाही की नामात ताकद असं ज्यावेळेस सेतू बंधनाचं काम चालू होतं मग त्यावेळेस मारुतीला दगड घेऊन टाकीत पाण्यात स्वतः रामाने सुद्धा दगड टाकलेला मारुती पाहिजे तो दगड बुडाला आणि मग इकडे मारुतीला आणि मग त्यावेळेस म्हणजे बरोबर लक्षात आलं मग त्यावेळेस पासून निघले जे रामामध्ये ताकद नाही की